श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्री रोडवरील SRPF कॅम्प परिसरातील वसाहतीत बिबट्याचा वावर, पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी। कापूस व मका CCI खरेदीची मर्यादा वाढवून जिल्ह्यात खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी। जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेचे आयोजन। साक्री तालुक्यातील काटोल भागातील रस्त्यांची दुरावस्था थांबवण्याची मागणी। कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील 1800 वृक्षांच्या तोडणीस तात्काळ स्थगितीची मागणी। आणि संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त वाघाडी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा करण्यात आला सत्कार। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील साक्री रोडवरील SRPF कॅम्प परिसरातील वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार असल्याने त्वरित पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे वन विभागाच्या उपवन संरक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। धुळे शहरातील नकाने तलाव परिसरातील SRPF सरकारी वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार आढळून आलाय। त्यामुळे बिबट्याला पिंजरा लावून तात्काळ कैद करण्याची मागणी शिवसेनेतर्फे वन विभागाचे उपवन संरक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की शनिवार दिनांक 6 रोजी रात्री 9 ते 10च्या सुमारास 500 क्वार्टर वसाहतीत बिबट्या दिसला। या भागात 1000 ते 2000 लोकांची नेहमीच गर्दी असते। ज्या ठिकाणी बिबट्या दिसल्या त्या ठिकाणीच गार्डन असून सायंकाळी लहान मुले तेथे मोठ्या प्रमाणावर खेळत असतात। मागील वर्षी याच परिसरात असलेल्या प्रियदर्शनी जिमखान्याजवळ बिबट्या आढळून आला होता। त्यावेळी नागरिकांनी तात्काळ शिवसेना कार्यालयात येऊन व्हिडिओ दाखवले होते। त्यानंतर ही माहिती वन विभागाला देऊन परिसरात पिंजरा लावण्यात आला आणि बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते। या संपूर्ण परिसराच्या मागे मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने बिबट्याचा वावर कायम असल्याचे नागरिक सांगतात। मात्र 2 दिवसांपासून सरकारी वसाहतीतच बिबट्या दिसत असल्याने भीती आणखी वाढली आहे। नागरिक सायंकाळनंतर घराबाहेर पडणे टाळत आहेत, तरी तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्ले, माधवराव विस्पुते, असलम काटिक, किरण आगलावे, सागर राजपूत, मनोज कोळी, सचिन नागणे, मयूर विस्पुते, सचिन मोरे, आनंद सोनवणे, अजय जगदाळे, सुनील सपकाळ, चेतन भारती, शुभम शेलार, मुस्ताक अन्सारी, कृष्णा पचोरे, साई छत्रे, जय शहा, राहुल मराठे, अनस अन्सारी, आबा सैंदाने, अनिल वाल्ले, वाल्मिक दराडे, मनोज आगलावे, रुपेश भोकरे, कृष्णा सपकाळ आदी उपस्थित होते। 9 साडेनऊ वाजेला साक्री रोडवर SRPFची शासकीय वसाहत आहे। या वसाहतीमध्ये 9:30 वाजेला त्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांनी त्या ठिकाणी बघितला। त्या परिसरामध्ये 500 क्वार्टर असल्यामुळे 1000 ते 2000 नागरिकांची त्या ठिकाणी रोज रेलचेल असते आणि काहीतरी आपलं भाग्य समजावा की तो बिबट्या 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान त्या 500 क्वार्टरमध्ये त्याचा त्या ठिकाणी वावर होता। त्याच्या अगोदरच तिथे त्या गार्डनमध्ये लहान चिमुकले असतील, म्हातारे असतील, वयोवृद्ध असतील, त्या ठिकाणी गार्डनमध्ये बसून ते गार्डन त्या ठिकाणी बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बिबट्या हा फिरत होता। त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी देखील त्याच परिसरामध्ये बाजूला जंगल असल्याने त्या ठिकाणी बिबट्याचा वावर झाला होता। आम्ही तात्काळ शिवसेनेशी नागरिकांनी संपर्क साधला आणि त्यावेळेस नागरिकांनी आमचे संपर्क साधल्यामुळे आपण त्या ठिकाणी वन विभागाला कळवल्यानंतर बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद केलं होतं। असंच काल परवा रात्री आम्हाला फोन आले की तात्काळ या ठिकाणी बिबट्याचा जेरबंद करण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि आज आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलंय की तात्काळ पिंजरा लावून आणि ड्रोनने त्या बिबट्याला तात्काळ शोधा आणि जेणेकरून भविष्यामध्ये काही वाईट घटना घडू नये याचा प्रयत्न करा। शासनातर्फे कापूस व मका CCI खरेदीची मर्यादा वाढवून जिल्ह्यात खरेदी केंद्र वाढवावी, तसेच कापूस खरेदी केंद्रात शेतकरी व व्यापाऱ्यांची होणारी लूट थांबवावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे जिल्ह्यात कापूस व मका खरेदीसाठीची मर्यादा वाढवावी, तसेच कापूस खरेदी जेनिंग प्रेसिंगमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांची होणारी लूट थांबवावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की खानदेशातील शेतकऱ्यांनी कापूस व मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे। शेतकऱ्यांना शासनाने सुरू केलेली CCI व मका खरेदी केंद्र हमीभाव लाभ मिळावा। खानदेशातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। शेतकऱ्यांचा कापूस व मका खुल्या बाजारात बहुतांश माल विकलेला आहे, तरी कापूस व मका खरेदीची मर्यादा वाढवावी, तसेच CCI कापूस खरेदी जेनिंग प्रेसिंग मध्ये ग्रेडर हे शेतकरी व व्यापाऱ्याची लूट करीत आहेत ती थांबवावी, तसेच खानदेशातील मका खरेदी केंद्रे वाढवावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील, चुनीलाल माळी, सोमा माळी, विशाल पाटील, हंसराज चौधरी, प्रणव भामरे आदी उपस्थित होते। शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन देतो की आमच्या धुळे जिल्ह्याचे
आवडते नेते जयकुमारजी रावल पालकमंत्री आणि पणन व शिष्टाचार मंत्री आपल्या धुळे जिल्ह्यात कापूस व कांदा आणि मका खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासनाने धुळे जिल्ह्यासाठी 10.74, जळगावसाठी 12.47 आणि नंदुरबारसाठी 13.33 मर्यादा दिली कापूससाठी. तसंच मकासाठी पण मर्यादा दिली आणि एकीकडे कंपन्या म्हणतायत मका उत्पादक की हेक्टरी 100 क्विंटल मका पिकतो. आणि आम्ही विनंती करतो आमचे लाडके मंत्री साहेब, आपण धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्या पालक या नात्याने खानदेशातील शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, यांची मर्यादा वाढ करायला पाहिजे. आणि जी मोठी लूट सुरू आहे जिनिंग प्रेसमध्ये, ग्रेडर मंडळी व्यापारींच्या नावे शेतकऱ्यांच्या नावे पैसे कमवतो व्यापारी मंडळी, त्यांना मुभा दिली जाते, त्यांचे माल ताबडतोब विकला जातो आणि शेतकरी मायबापाला ऑनलाईन करण्यापासून तर विक्रीपर्यंत त्याला कसा कुरडता येईल, कसा खाता येईल या पद्धतीने लूट सुरू आहे. याला आपण मंत्री महोदय साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब थोडं आमच्या धुळे जिल्ह्यावर कांद्याच्या प्रश्नावर बोला. आज जी राजकीय दबावगिरीशाही सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात, तेच चित्र खानदेशमध्ये सुरू आहे. कोणी शेतकऱ्यांवर बोलायला गेलं त्याला दाबलं मार जात आहे, त्याला हुकुमशाही पद्धतीने फोन येत आहेत, त्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. याला सर्वस्वी जबाबदार आपण सत्ताधारी आहोत, कारण सत्ताधारी मंडळीच्या जीवावर तुटपुंजे, रेती माफिया, रोड माफिया हे दादागिरी आणतात. आमच्या बायको पत्नी मुलांना काही झालं तर सर्वस्वी जबाबदारी या राज्यकर्त्यांची आहे. आम्ही याच्यातून सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही आवाज उठवतो आमच्या बायका मुलं व आम्हाला धमक्या दिल्या जातात, याची पण चौकशी करा. कोणते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे शहरातील जैन शैक्षणिक संस्थेच्या झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे धुळे शहरातील जैन शैक्षणिक संस्थेच्या झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालयात सोमवार दिनांक 8 रोजी जिल्हास्तरीय आविष्कार 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जिल्हाभरातून एकूण 1600 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून त्यात 1026 पदवी, 490 पदव्युत्तर तसेच 98 संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले आहेत. 6 वेगवेगळ्या विषयांवर पोस्टर स्पर्धा व मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी पदवी व पदव्युत्तर तसेच संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्राचार्य S.S. राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, नितीन ठाकूर, ऋषिकेश चित्तम, गजानन पाटील, शिवाजी पाटील, डॉक्टर मोहन मोरे, चंद्रशेखर पाटील, प्राध्यापक शरद बच्चाव, विजय बोरसे, ॲडव्होकेट राजन पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. संशोधनाचा किंवा या आविष्काराचा आपण आपल्या हेल्थ केअरसाठी मानवी जीवनासाठी घेतो. तर त्याच्यासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये आपण वॅक्सिन घेतो प्रिव्हेन्शनसाठी, नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आपण बदल केला, इनोव्हेशन त्या ठिकाणी केला की डिसीज क्युरेशनसाठी आपण अँटीबायोटिक देतो. नंतर पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळे बायोमॉलिक्युलचा वापर करून आपण किंवा स्टेम सेल जनरेट करू ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये आपण वेगवेगळे स्टेम सेल जर जनरेट केले या ठिकाणी तर आपल्याला डिसीज त्या ठिकाणी म्हणजे अशी जी रिसर्चमुळे किंवा इनोव्हेशनमुळे अशा वेगवेगळ्या या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट मानवी जीवनासाठी किंवा हेल्थ केअरसाठी संशोधनाच्या मार्फत त्या ठिकाणी नरेंद्र चव्हाण, हमारे प्राचार्य पाटील महाविद्यालय धुळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि जैन एज्युकेशन ट्रस्टचं झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा आम्ही घेतोय. विद्यार्थ्यांचा खूपच मोठा पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे. जवळजवळ 900 पोस्टर्स आणि 60 मॉडेल्स या आविष्कार स्पर्धेसाठी नोंदणी झालेली आहे. संस्थेचे चेअरमन माननीय आबासाहेब विजय पितांबर पाटील, व्हाईस चेअरमन चंद्रशेखर पाटील, सचिव शरद बच्चाव, नंतर आमचे CDC चेअरमन रावसाहेब राजेंद्र पाटील, सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांचा पाठिंबा आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे आम्ही हा उपक्रम घेऊ शकतो. या
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी विद्यापीठ सायन्स फॅकल्टीचे डीन आणि व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर एस राजपूत सर यांनी उद्घाटन केलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य सिनियर सदस्य हजर राहिले. आमच्या जवळजवळ 980 एंट्रीज आलेल्या आहेत. 1650 विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात आज हे पोस्टर प्रेझेंटेशन करतात. आमचे कोऑर्डिनेटर या स्पर्धेचे डॉक्टर रवींद्र माने सर आणि डॉक्टर समाधान पाटील सर यांनी मेहनत घेऊन आणि आमचे सर्व स्टाफ टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांनी या माध्यमांना सहकार्य केल्यामुळे घेऊ शकतो. साक्री तालुक्यातील काटवण भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. साक्री तालुक्यातील काटोल भागातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची समस्या ताबडतोब सोडावी अशी मागणी काटोल भागातील शेतकरी व नागरिकांतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता RR पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की काटोल भाग हा एक दुर्लक्षित भाग असल्याने राजकीय दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या असे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच ठेकेदारांकडून वेळोवेळी चांगल्या दर्जाचे काम होत नसल्याने सदरचा रस्ता वेळोवेळी खराब होत असतो. रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्वरित रस्त्याची समस्या सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. यावेळी ॲडव्होकेट युवराज तोरवणे, विशाल देसले, निलेश तोरवणे, सचिन तोरवणे, अजय तोरवणे, भरत तोरवणे, धीरज देसले, सचिन बच्चाव, राजाराम भांबरे, अजय तोरवणे, प्रशांत तोरवणे, निलेश तोरवणे, जितेंद्र देसले, संतोष कापडणीस, नंदकुमार तोरवणे, दिनेश तोरवणे, किशोर तोरवणे, महेंद्र तोरवणे यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील काटवण भागातील हा एक दुर्लक्षित भाग आहे. राजकीयदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि त्या भागाची ज्या रस्त्यांची दैनावस्था झालेली, दुर्दशा झालेली आहे आणि विभागाकडून त्याच्यावर योग्य पद्धतीने काम होत नव्हतं किंवा कंत्राटदाराकडून योग्य पद्धतीने काम होत नव्हतं, गुणवत्तेचं काम होत नव्हतं आणि साक्री तालुका विभागीय अधिकाऱ्यांकडून जे काही सहकार्य आम्हाला मिळायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आम्हाला उत्तर मिळायला पाहिजे त्या पद्धतीने उत्तर मिळत नव्हती. म्हणून आजची ही धडक बैठक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री RR पाटील साहेब यांच्याकडे आम्ही आलो, भेटलो, सविस्तर चर्चा केली. आमची मागणी एकच आहे की लोकांना जो काही मूलभूत हक्क आहे रस्त्यांचा, चांगल्या प्रवासाचा आणि चांगल्या आयुष्याचा, तो त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका. जर समजा तशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करू आणि जर समजा प्राधिकरण असो किंवा मंत्रालय असो, लोकप्रतिनिधी आम्हाला सहकार्य करो अथवा नका करो, पण आम्ही आमचं आंदोलन जनाच्या लोकांच्या सपोर्टने आम्ही ते उभं करू आणि ह्या जो विषय आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आम्ही प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना इशाराही दिलेला आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं. तांत्रिक गोष्टी काही त्यांनी समजावून सांगितल्या की ज्या कशा आम्हाला त्या सोडवता येतील त्यांच्या मदतीने आता आम्ही चर्चा पण करतो आहोत की तांत्रिकदृष्ट्या त्या म्हणजे त्यांच्या हातात नाही पण वरच्यांच्या हाती आम्ही कोऑर्डिनेशन करून त्या कशा हळूहळू मार्गी लावता येतील त्याच्यासाठी डिपार्टमेंट आणि लोकांचा सहभाग या पद्धतीने ते कसं मार्गी लावता येईल त्याच्यासाठी आम्ही चर्चा करीत आहोत. नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील 1800 वृक्षांच्या तोडीस तात्काळ स्थगिती द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील 1800 झाडांच्या तोडणीस तात्काळ स्थगिती द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होत असते, परंतु यापूर्वी कधीही कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी हजारो झाडांची कत्तल करण्याची वेळ प्रशासनावर आली नव्हती. मग यंदाच्याच कुंभमेळ्यासाठी नाशिक परिसरातील धार्मिक सांस्कृतिक वारसा असलेल्या प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या तपोवनातील 1800 झाड तोडण्याच्या प्रशासनाने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा व नागरिकांच्या पर्यावरण प्रेमींच्या भावना दुखावणारा आहे. या 1800हून अधिक झाडांवर अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी वास्तव्यात असून हा परिसर गेल्या अनेक वर्षापासून नाशिक शहरातील हिरवाईसाठी प्रसिद्ध असून येथील प्राचीन वृक्षांना अशा पद्धतीने तोडणे या माध्यमातून कोणता विकास आणि कुंभमेळा साधला जाणार आहे हे अनाकलनीय आहे. प्रशासनाच्या व शासनाच्या भूमिकेस आमचा तीव्र विरोध असून आमच्या या विरोधाची नोंद प्रशासकीय व शासकीय स्तरावर घेण्यात यावी. ही भूमिका प्रत्येक सामान्य नागरिकांची देखील आहेच. अन्यथा येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने देखील
या विषयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष मिस्त्री, जिल्हा सरचिटणीस अजित सिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष दुष्यंत राजे देशमुख, संदीप जडे, शिवाजी पाटील, श्यामक दादाभाई, राहुल पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्र येथील नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं, परंतु कुंभमेळावा हा झाला पाहिजे हे संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा आहे। तरी देखील नाशिकमध्ये जे तपोवनामध्ये जे 1800 झाडांचं जे कत्तल केलं जात आहे, त्या कत्तलेच्या निषेधार्थ आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ती कत्तल थांबवण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। आणि महाराष्ट्र सरकारने असा कायदा केलेला आहे का एक वृक्ष तोडलं म्हणजे तुमच्यावरती 302चा गुन्हा दाखल होतो। मग आता हे 1800 झाडं तोडायचा जो प्रयत्न करताय तर मग माझं म्हणणं असं आहे का संपूर्ण मंत्रिमंडळावरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी मागणी करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील तिळवंत तेली पंचमंडळ संस्थेतर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजात व इतर समाजातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। तिळवंत तेली पंचमंडळ संस्था वाघाडी तालुका शिरपूर यांच्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त समाजात व इतर समाजातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी हे उपस्थित होते। संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरपूर अनिल उत्तमराव चौधरी, हर्षल रामेश्वर चौधरी, घनश्याम अंबाजी चौधरी, मुंबई उच्च न्यायालय वन परिक्षेत्र अधिकारी संजय कासार, पदवीधर गणेश चौधरी तलाठी यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केली। यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, वाघाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी, माजी सरपंच प्रतापराव पाटील, ईश्वर चौधरी, श्रीराम माळी, अशोक चौधरी, भरत चौधरी, काशीनाथ चौधरी, यशवंत चौधरी, निलेश चौधरी, सुनील चौधरी, सुधाकर चौधरी, वर्षा चौधरी, रत्ना चौधरी, इलाबाई चौधरी यांच्यासह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 8/12/2025 रोजी सालावादाप्रमाणे तिळवंत तेली पंचमंडळ वाघाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्यातर्फे आम्ही यावर्षी संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी केलेली आहे। सालावादाप्रमाणे दरवर्षी आम्ही जयंती साजरी करण्याचा उद्देश हा आहे की त्याच्यामध्ये समाजामध्ये काही समाजसुधारक असतात, त्याच्यानं समाजरत्न, काही कर्मचारी असतात त्यांना सेवानिवृत्त झालेले असतात, काही सामाजिक कार्य करणारे असतात त्यांचाही उत्साह वाढावा म्हणून त्यांनाही काही पुरस्कार देत असतो। या जयंतीनिमित्त आम्ही गावामध्ये काही प्रतिष्ठित लोक असतात त्यांना बोलून आम्ही त्यांना सत्कार करत असतो, त्यांच्या जयंती साजरी करत असतो आणि त्या निमित्ताने सर्व समाजाला बोलून त्यांचे जेवणही देतो। आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी जवळजवळ 16 ट्रॉफ्या आम्ही दिलेल्या आहेत। 16 लोकांचा सत्कार यावर्षी केलेला आहे। महत्त्वाचा सत्कार यावर्षी तो म्हणजे हिरलाल काकांना समर्पित होतात। तर हिरलाल काकांनी आम्हाला या भुवनासाठी 15 वर्षापूर्वी 51,000 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली होती आणि त्यांच्याच प्रेरणेने आमचं हे भुवन इकडे थांबून आम्ही हे बांधून घेतलं। त्याच्यामुळे आता नुकताच मागच्या आठवड्यात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना आम्ही समाजरत्न पुरस्काराने त्यांना गौरवलेलं आणि हा पुरस्कार आम्ही त्यांच्या घरी पोहोचवणार आहोत। तशाचप्रमाणे गावातील काही प्रतिष्ठित मंडळी त्यांनी आम्हाला काही देणग्या दिलेल्या आहेत, भवनासाठी काही आर्थिक मदत केली, त्यांचाही आम्ही सत्कार केलेला आहे। अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि या कार्यक्रमाची रूपरेषा दरवर्षी संस्थेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने मी दरवर्षी आपल्या सगळ्या समाजाला जरूर करत असतो आणि सगळा समाज त्याला आमच्या पाठीशी अत्यंत मनोभावाने उभा आहे याचाही मला अभिमान वाटतो। आम्ही जे बोलतो इथे कुठल्याही प्रकारचा तंटा भांडण कुठल्याही प्रकारची दिसत नाही। समाजात अत्यंत चांगला एकोपा आहे। विशेषतः या समाजाने गेल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं भुवन या महाराष्ट्रात तेली पंचमंडळाचं आहे। त्याला मागच्या वर्षी आम्हाला 5 स्टार सर्टिफिकेटसुद्धा समाजाने आम्हाला दिलेलं आहे की जेणेकरून एवढ्या छोट्या समाजाने ही स्वतःची प्रॉपर्टी निर्माण केलेली। आता या प्रॉपर्टीचं जवळजवळ 90% काम आमचं पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 10% काम आहे। समाजाच्या काही प्रतिष्ठित लोकांना आम्ही आग्रहाची विनंती करतो की त्यांनी यासाठी आम्हाला योगदान द्यावं आणि उर्वरित 10% काम आमचं पूर्ण करावं, एवढी आमची या समाजाच्या वतीने त्यांना आग्रहाची विनंती आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत राहू अशा पद्धतीने आम्ही पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। साक्री रोडवरील SRPF कॅम्प परिसरातील वसाहतीत बिबट्याचा वावर, पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी।
कापूस व मका CCI खरेदीची मर्यादा वाढवून जिल्ह्यात खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी. जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेचे आयोजन. साक्री तालुक्यातील काटोल भागातील रस्त्यांची दुरावस्था थांबवण्याची मागणी. कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील 1800 वृक्षांच्या तोडणीस तात्काळ स्थगितीची मागणी. आणि संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त वाघाडी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा करण्यात आला सत्कार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.